राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार भोईटे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, स्टुडिओमध्ये आलेले आहेत। सर, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। अर्थातच तुम्ही पत्रकारितेच्या या सगळ्या काळामध्ये आपल्या कार्यामध्ये अनेक निवडणुका पाहिल्या असतील, आक्षेप सुद्धा अनेकदा घेण्यात आलेले होते। यावेळेचा जो काँग्रेसकडून आक्षेप व्यक्त केला जातोय, राज्यसभेच्या निवडणुकीची ही कुठेतरी पुनरावृत्ती घडतीये का असं वाटायला वावे का? लागवी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की यात दोन बाजूच्या समोर मांडल्या जातात आहे की भाजपच्या याने विचार केला तर गिरीश महाजन आत्ताच जे बोलले की आम्ही आधीच परवानगी घेतली होती, तसं जर असेल तर स्वाभाविकरित्या आता कोणत्या मुद्द्यांखाली कोणत्या नियमाखाली त्यांना अशी परवानगी देण्यात आली हा एक वेगळा प्रश्न आहे, त्यावर आपण बोलूच। परंतु जर तसं असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जसा हवा आहे तसा निकाल भाजपच्या बाजूने लागेल। परंतु काँग्रेसच्या बाजूने जो आक्षेप घेतला आहे, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की राज्यसभेची जे मतदान होतं ते खुल्या पद्धतीचं आहे। किमान तिथं निवडणूक प्रतिनिधीचे पक्ष नेमलेले असतात, त्यांना मत दाखवता येतं आमदारांना। परंतु सातत्यानं भाजपा स्वतः काय बोलत आलेली, भाजपाचा दावा असा होता की राज्यसभेत गुप्त मतदान नव्हतं तरी सुद्धा आम्ही चमत्कार घडवला, आता विधान परिषदेत बघा इथे तर गुप्त मतदान आहे। त्यामुळे स्वाभाविकच प्रत्येकाच्या डोक्यात आलेलं आहे की विधान परिषदेसाठी जे काही विधानसभेच्या आमदारांकडून मतदान होईल ते गुप्त असेल, ते कुणालाही पाहता येणार नाही। काँग्रेसचा नेमका आक्षेप तोच दिसतोय की हे दोन आजारी असणारे आमदार ते मतदानासाठी सातत्यानं दुसऱ्यांदा आले, त्यांना खरोखर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे, जसं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतात तसं। पण मुद्दा तो येतो ना मग शेवटी की जसं गेल्या वेळेस शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी ठरवलेल्या नियमाबाहेर जाऊन इतरही प्रतिनिधींना दिसेल असं मत दाखवलं, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला गेला। तसंच आता आहे की गुप्त मतदान आहे ते कुणालाच कळता कामा नये। काँग्रेसचं म्हणणं आहे ते जर इतरांनी कोणीतरी टाकलं असेल तर स्वाभाविक पाहिलं असेल आणि त्यामुळे ते गुप्त उरत नाही। त्यामुळे त्यांचा आक्षेप जर आपण लक्षात घेतला आणि विधान परिषदेसाठीची निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान प्रक्रिया लक्षात घेतली तर कुठेतरी त्यांच्या आक्षेपात सुद्धा आपल्याला तथ्य आहे असं म्हणावं लागेल। अर्थात पुन्हा मी त्याच गिरीश महाजनांच्या बोलण्यावर जातो की त्यांनी म्हटलं तसं कोणत्या तरी जे कारण एवढे काय आपण नियमांचे अभ्यासक नाही आहोत पत्रकार असले तरी, त्यामुळे तसं जर काही तरतूद असेल तर वेगळा भाग आहे, नाहीतर काँग्रेसच्या आक्षेपात सध्या तरी तथ्य दिसतंय। नाही, पण तुळशीदास भोईटे सर, मला तुमच्या उत्तरावरती आणि लागवीनं विचारलेल्या प्रश्नावरती खरं तर शंका उपस्थित करावीशी वाटते। पत्रकार म्हणून आपण विश्लेषण केलं, पत्रकार म्हणून तिनं प्रश्न केला, एक सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मी तुम्हाला थेटपणे प्रश्न करतोय, का आम्ही जनतेनं तुम्हाला मतदान पण करायचं, नंतर त्यानंतर तुम्ही जाऊन मतदान करायचं, मतदान केल्यानंतर एकमेकांच्यासाठी खड्डेही खणायचे आणि मग वेळ काढूपणा करायचा, आक्षेप घ्यायचे आणि मग मतमोजणीला विलंब करायचा, हे जर सातत्यानं होणार असेल तर मग सर्वसामान्य जनतेनं आता यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे का? कारण आक्षेप हे सगळं झाल्यानंतर म्हणजे मतमोजणीला सुरुवात व्हायला अगदी काही क्षण शिल्लक राहिलेले असतात आणि मग मतांतर आणि आक्षेप घेतले जातात। जनतेचं काय चुकतं मग यात? जनतेचं मला वाटतं असं चुकतं ना, मी दोष जनतेला देईन, म्हणजे खटकेल। कारण शेवटी अनेकदा घडतंय असं ना की राजकीय पक्षांकडे आपण बोट दाखवतो की ते लोकानुनय करतात किंवा ते लोकांना जे आवडतं तेच राजकीय पक्ष करू पाहतात, पण त्यातून अनेकदा दीर्घ पल्ल्याचा विचार करता नुकसान होतं। असे आपण पत्रकार अनेकदा अशी भूमिका मांडत असतो, टीका करत असतो। प्रत्यक्षात आजचा दिवस पहा ना विशाल, म्हणजे आजचाच कशाला, गेल्या वेळेचा सुद्धा एक आमदार खास अमेरिकेतून आले, त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी ते तिकडे होते असं कालपर्यंतची बातमी होती, रात्री कळलं की ते परत आहेत। अमेरिकेतून एका आमदाराला परत आणलं गेलं। पुण्यातून दोन ज्यांचं मी कौतुक केलं ते दोन आमदार लक्ष्मण जगताप, आमदार मुक्ता टिळक, या त्या अवस्थेत सुद्धा दुसऱ्यांदा पुन्हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या। तुम्हीच मला सांगा की ज्या पद्धतीनं आमदारांची मतं या वेगळ्या विशेष निवडणुका म्हणून मी यांचा उल्लेख करतो राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या, त्यासाठी ज्या पद्धतीनं राजकीय पक्ष ती एक सत्ता मिळवण्यासाठी त्या पदांची जी धडपड करतात, आमदारांची मन राखण्यासाठी जी धडपड करतात, वाटेल ते करण्याची तयारी दाखवतात। वसई विरार भागातले हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेल्या महिन्याभरात
जेवढे राजकीय नेते या राज्यातले गेले असतील तेवढे आजपर्यंत कधी निवडणुकीसाठी तरी गेलेले आहेत का हो? पण जात आहेत, कारण 3 मतांचा प्रश्न आहे. आणि जर चर्चा गृहीत धरली तर चौथं मतही त्यांच्याच, त्या पट्ट्यातलं एक चौथं मतही त्यांच्याच कलानं जातं. हा, हे जे घडतं ना, की आमदारांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्यासाठी वाटेल ते करण्याची राजकीय पक्षांची तयारी सर्वसाधारण निवडणुकीच्या वेळी सामान्य मतदारांसाठी होतं का हो? तसं जाहीरनामा येतो, प्रचार होतो, इतर काही वेगळ्या पद्धतीचं घडतं, पण ते जनहितकारक असतं का? सामान्य जनतेला मी मगाशी दोष यासाठी दिला विशाल, कारण सामान्य जनता आमदारांप्रमाणे स्वतःच्या हितासाठी, अगदी वाईट शब्द वाटला तरी चालेल पण ते सत्य आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारची दक्षता घेत नाही जसे हे आमदार घेताना दिसतात. नाही पण मग इतकी तत्परता आमचे प्रश्न सोडवण्यासाठी का नसते? रस्त्यांवरचे खड्डे असू दे, शेतीचा प्रश्न असू दे, भाववाढ असू दे, पेट्रोलचे दर असू दे, इतकीच जर संवेदनशीलता आमच्या प्रश्नांसाठी मांडली गेली तर मला वाटतं अशा प्रकारच्या चर्चा करण्याची वेळच येणार नाही. कारण अनेकांना वाटेलही की वेळ काढूपणा केला जातोय का, मतमोजणीपर्यंत या चर्चा नेल्या जातात का, मात्र लोकशाही त्यासाठीच काम करते की सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी इतकी तत्परता हे लोकप्रतिनिधी दाखवतील तर मला वाटतं इतक्या तातडीनं जसं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या क्षणाला सुरू आहे तितकीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जर आपल्या जनतेसाठी केली तर मात्र अनेक प्रश्न तडीस जातील. नक्कीच म्हणजे सर आपल्यासाठीच नक्कीच विशाल, म्हणजे तुमचा जो मुद्दा आहे ना, की एक सामान्य माणूस म्हणून आपण जेव्हा विचार करतो, एक लक्षात घ्या ना, का असं घडत नाही हो? एखादा तुम्ही गाडी चालवत असाल, दुचाकी म्हणजे बाईक किंवा स्कूटर चालवत असाल, जेव्हा खड्डा येतो ना तेव्हा स्वाभाविकच तोंडातून ना एक कचकन अनेकदा शिवी बाहेर येते. हां, एक दाहकता असते ती, राग येतो. अनेक तरुणांना अगदी 30शीत काय 20शीत सुद्धा सध्या पाठीचा मणक्याचा त्रास सुरू होतो, कमरेचा त्रास सुरू होतो. हे सर्व घडतं, मात्र रस्ते की खड्डे असा प्रश्न ज्यांच्यामुळे निर्माण होतो त्यांच्याबद्दल निवडणुकीच्या वेळी कोण लक्षात ठेवतं का? कोणताही राजकीय पक्ष असू द्या, विनाकारण मग हाच पक्ष तोच पक्ष असं नाही म्हणणार आहे मी, तसं कधीच घडत नाही. अडचण तीच होते आपल्याकडे की आपण आपल्या हिताच्या बाबतीत, आपण सामान्य माणसं जोपर्यंत तशी दक्षता बाळगत नाही, निवडणुकीच्या वेळी मुद्द्यांवर तशा पद्धतीने मतदान करत नाही, तर काय अधिकार आहे आपल्याला सुद्धा या राजकीय पक्षांकडे बोट दाखवण्याचा? ज्या पद्धतीनं आता तुम्ही विचार करा ना, गेले 8-10 दिवस ज्या पद्धतीनं राजकीय खेळ रंगला, खरं तर 8-10 दिवस नाही, 1 महिना, कारण त्याआधी राज्यसभेचं येऊन गेलं 10 जूनला, आता 20 जून आहे. बरं, केंद्र आणि राज्य या निवडणूक आयोगाची सुरू असलेली बैठक आणि त्यानंतर गिरीश महाजन यांनी फेटाळून लावलेले आरोप, मात्र प्रत्यक्षामध्ये मतमोजणी लवकर सुरू होईल असं वाटतंय की तीच धाकधूक आपल्याही मनात आहे सर यावेळेला? मला असं वाटतं की गिरीश महाजन जेव्हा बोलले की आक्षेप फेटाळले गेलेत असं त्यांनी सांगितलं, त्यांच्या हवाल्याने आपण सुद्धा ती बातमी त्याचा उल्लेख केला. हो, एक लक्षात घेतलं म्हणजे त्यावेळी जो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद होता ना, तो मला असं वाटतं तिकडे असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आनंद असेल. कारण स्वाभाविक आहे ना की राज्यसभेचा जो पहाटेच्या महाराष्ट्राच्या राजकारणाने पहाटेच्या घडामोडी खूपच वेगळं असतं, त्यामुळे कोणालाच ते नको होतं आज तरी किमान. आणि आत्ताच आपण लक्षात घेतलं पाहिजे की गिरीश महाजन जरी बालिश आक्षेप बोलत असले आणि भाजपाच्या सुदैवानं ते आक्षेप फेटाळले गेलेले जरी असले तरीसुद्धा काँग्रेसनं ज्या मुद्द्यांवर आक्षेप घेतले होते ते मुद्दे अगदीच तथ्यहीन आहेत असं म्हणता येत नाही. जसं मी मगाशी म्हणालो की गिरीश महाजनांच्या हवाल्यानेच मी सांगितलं की गिरीश महाजन जे सांगत होते की निवडणूक आयोगानं त्यांना परवानगी दिलेली तशा पद्धतीच्या मतदानासाठी, आणि पुन्हा त्यांनी सांगितलं, आतासुद्धा सांगितलं की आरोनी जे रिटर्निंग निवडणूक अधिकारी असतात, रिटर्निंग ऑफिसर, त्यांनीसुद्धा मतपत्रिका स्वतः त्यांच्या हाती सोपवली, त्यामुळे त्यांना आक्षेप नसावा असं सुद्धा ते म्हणालेत. त्यामुळे मला वाटतं त्याच जो काही नियम असेल ज्याची आपल्याला कल्पना नाही आहेत किंवा इतर काही त्याच्या विशेष अधिकाऱ्यांच्या तरतुदी असेल तर मला कल्पना नाही, त्याच्या आधारे जर तशी परवानगी दिली असेल तर आता पुढची मतमोजणी, गिरीश महाजन यांनीच त्याचं सांगितलं की मतमोजणी सुरू झालेली आहे, काही वेळातच आपल्याला निकाल कळतील. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10वा आमदार कुणाचा, कारण शेवटी 9चा प्रश्न नाही आहे, 10व्याचाच प्रश्न आहे. त्यामुळे 10वा कुणाचा ते आपल्याला कळेल आणि त्यानंतरच मग पुढे काय घडणार महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची सुद्धा चाहूल, एक प्रकारे त्याचे संकेत सुद्धा विशाल आपल्याला मिळतील. बरोबर आहे, आक्षेपांवर आक्षेप घेतले गेले मात्र ते फेटाळून लावण्यात येताना दिसतात आणि दुसरीकडे लवकरात लवकर मतमोजणीला देखील सुरुवात होताना दिसेल.
थोडंसं आपण जे गणित यापूर्वी मांडण्यात आलेलं होतं त्याकडे जायला मला आवडेल. खरं तर लागवी ज्या प्रकारे प्रत्येक पक्षानं आपापली जी आहे ती विभागणी करून ठेवलेली होती, स्वतःचं एक गणित मांडलेलं होतं, त्या सूत्रानुसार जर मात्र आजचे निकाल आले तर काय वाटतंय, मला थेटपणे सरांकडे जावंसं वाटतं यावेळेला, की सर निवडणुकीचे निकाल कशा प्रकारे येण्याची या क्षणाची तरी शक्यता वाटते आपल्याला? आपण जर खरं पाहायला गेलं ना की आपण खूप कागदावरच्या आकड्यांचा विचार करतो, मात्र राजकीय पक्षांच्या बाबतीत एक कशी गंमत असते किंवा राजकारण हे नेहमी जसं आपण 2+2 4 बोलतो तशा पद्धतीनं चालत नाही ना. त्यांची गणितच वेगळी असतात, त्यांच्या गणिताची सूत्र वेगळी असतात, ते समीकरणं जी मांडतात आणि प्रत्यक्षात जे करतात त्यात खूप फरक असतो. त्यामुळेच एक वाक्य सांगेन मी तुम्हाला. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी हितेंद्र ठाकूर, मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला, बवियाचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही कोणासोबत, तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं की जे निवडून येतील ना त्यांनाच आमची मतं आहेत, त्यांच्याच सोबत आम्ही होतो हे ओळखा. आता हे जे उत्तर असतं ना, हेच एका म्हणजे मुरब्बी राजकारण्यांचं उत्तर असतं, नेहमीचंच उत्तर असतं की त्यांचं जे काही समीकरणं जुळवली जातात ती विजय केंद्रित अशी समीकरणं असतात. त्यात काही वेळा वेगळं काही घडतं, जसं गेल्या वेळीसुद्धा घडलं. आपण ते लक्षात घेतलं. आकड्यांचा फक्त आपण जसं पत्रकार समोर आकडे असतात त्यातून बोलतो, आता आपल्या स्क्रीनवर सुद्धा जे आकडे दाखवले जातात त्याचा जर विचार केला तर स्वाभाविकरित्या सरळ विचार केला तर काय वाटतं की भाई जगताप निवडून येतील काँग्रेसचे, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2, कारण आकडे तसे सांगतायत. आणि भाजपला 4 जागांवर समाधान मानावं लागेल. राज्यसभेत जशी त्यांनी 1 जागा जास्त मिळवली तसं विधान परिषदेत काही करता येणार नाही. मात्र राजकारण जे चालतं किंवा राजकीय हालचाली प्रत्यक्षातल्या पडद्यामागच्या ज्या घडतात, ज्यासाठी केवळ आपल्या कॅमेऱ्यासमोर हितेंद्र ठाकूरांना भेटायला या पक्षाचे नेते गेले, त्या पक्षाचे गेले, अपक्ष आमदारांना या पद्धतीनं फोन केले गेले, एवढ्यावरच राजकारण चालत नसतं. शिवसेनेला जसा राग आलेला की आमचे समर्थक अपक्ष आहेत, त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचे फोन करतात, राजकारण तसं सुद्धा असतं की ठीक आहे तुम्ही आम्ही दोस्त आहोत, परंतु दोस्तीत सुद्धा एक आतली कुस्ती असू शकते, तेच राजकारण असतं. तसंच भाजपा कितीही म्हटलं भाजपाने, भाजपा अगदी सातत्याने काय म्हणते आहे की आमच्याकडे आघाडी विरोधातल्या असंतोषामुळे आमदारांचं बळ आहे, बाकी काही नाही. तसंही काही नसतं. त्यामुळे लागवी मला असं वाटतं की या प्रकरणी आपण पडद्यावरचे आकडे किंवा कागदावरचे जे आकडे बोलतोय त्या पलीकडेही काही आकडेबाजीची गणितं जुळून आली तर आश्चर्य वाटायला नको आहे. निश्चित सर, खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. यावेळेला मनधरणी करावी लागणार आहे ती अपक्षांची. पण सुरुवातीला आपण काँग्रेसचा एकूणच हा सगळा घटनाक्रम पाहूया. आक्षेप घेत असताना नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या साऱ्यावर नजर टाकूया. अर्थात सर्वात आधी काय घडलं तर काँग्रेसची रिटर्निंग ऑफिसरकडे तक्रार दाखल झाली या मुद्द्यावर आणि त्यानंतर 3 दिवसांपूर्वीच परवानगी दिली होती असं रिटर्निंग ऑफिसर स्पष्टीकरण देण्यात आलंय. त्यानंतर मात्र रिटर्निंग ऑफिसरच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेसची राज्य निवडणूक आयोगाकडे धाव सुद्धा आहे. राज्य निवडणूक आयोगानं देखील काँग्रेसचा आक्षेप फेटाळलेला आहे. राज्य आयोगानं आक्षेप फेटाळल्यानंतर काँग्रेसची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव दिसतेय, तर केंद्रीय आयोगाकडून राज्य आयोगाशी चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे आता साऱ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. नक्कीच हा जो संपूर्ण घटनाक्रम यावेळेला लागवे तू आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगितला, हा दुपारी 4 नंतर नेमकं काय घडलं. कारण 4 वाजेपर्यंत 285 आमदारांनी आपलं मतदान दिलेलं होतं आणि 5 वाजता मतमोजणी सुरू होणार होती. मात्र केवळ 1 तासाच्या आधी म्हणजे 4 वाजेपर्यंत ज्या प्रकारे हे सगळे आक्षेप घेण्यात आलेले होते त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया काही का होईना, मात्र या क्षणाला पाहायला गेलं तर 34 मिनिटं ही लांबली गेलेली आहे आणि त्यानंतर बैठकांचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. तुळशीदास भोईटे यांच्याकडे मी जाईन यावेळेला. घटनाक्रम जे आहेत ते पूर्वनियोजित असतात की मग ज्या वेळेला ही घटना घडते त्यानुसार ही रणनीती आखली जाते जेणेकरून आपले जास्तीत जास्त जे ते पराभव टाळणं आणि कशा प्रकारे निकाल आपल्या बाजूने लागतील याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करत असतो का? कारण मग प्रत्येकाच्या मनामध्ये शंका उपस्थित होते येत असलेल्या निकालांसंदर्भातली आणि मांडल्या गेलेल्या या गणितांबाबतही. विशाल, या निवडणुकीचं एक तसं पाहायला गेलं तर सरळ स्पष्ट चित्र असतं की कोणाचं किती बळ. हे काही सर्वसाधारण निवडणुकीसारखं नाही आहे की नेमके मतदार 4.5 लाख आहेत,
मग त्या अमुक जातीचे तेवढे, धर्माचे तेवढे, त्या विचारांचे तेवढे, आणि मग त्यातून मला किती मतदान होईल किंवा मतदानाची एकूण टक्केवारी किती राहील वगैरे, तेवढा डोक्याला ताप देण्याचा प्रकार इथं जरी नसला तरी त्यापेक्षाही महाताप असतो असं मी म्हणेन. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की सरळ-स्पष्ट बहुमत हा शब्द मी इकडे यासाठी वापरतोय कारण आघाडीचा काळ आहे, युतीचा काळ आहे. या काळात कसं होतं की एकाच पक्षाकडे समजा 150 असतील तर त्यांच्यात, आणि पुन्हा या विधान परिषद किंवा राज्यसभेच्या बाबतीत आपल्या संविधानातून जी तरतूद झालेली आहे ते खूप चांगली आहे. म्हणजे असं होत नाही सर्वसाधारण निवडणुकीसारखं की चला ज्याचं बहुमत आहे त्यालाच सर्व जागा, कारण प्रत्येकाला जर मत देता आलं असतं प्रत्येक आमदाराला तर संपलाच असता खेळ. तिथं प्राधान्यक्रम वगैरे ते ठीक आहे, परंतु यात घडतं असं की कोट्यानुसार मतदान एका उमेदवारासाठी जो कोटा ठरवला वाटतं यात 26चा आहे. त्यामुळे ज्याचं जेवढं बळ तेवढं त्याला प्रतिनिधित्व मिळवणं शक्य होतं. आणि गंमत तिथेच येते. मग त्यातून काय घडतं की राजकीय पक्षांचं स्वतःचं जसं बळ आहे तेवढं त्यांना मिळतं, परंतु त्यापेक्षा जर कमी मतं पडत असतील, जसं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत झालेलं आहे की मला असं वाटतं की भाजपाला जवळपास एक 17 मतं कमी पडतात आहे आपला 5वा उमेदवार म्हणजे प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी. त्यामुळे स्वाभाविक त्या उमेदवारीसाठी निवड सुद्धा त्यांनी प्रसाद लाड यांची केली. एक 6वा उमेदवार जो त्यांनी ठेवला होता सदाभाऊ खोत, त्यांना त्यांनी माघार घ्यायला लावली. कारण कोणी कितीही बोललं, कोणी कितीही अमान्य करत असलं तरी मगाशी मी म्हटलं तसं पडद्यामागे वेगळे बरंच काही अर्थपूर्ण असं घडत असतं ज्याला आपण स्पष्ट शब्दात बोलू शकत नाही. त्यामुळे प्रसाद लाड यांच्यासारखा सर्वार्थानं प्रबळ असणारा उमेदवार भाजपानं त्या जागी दिल्याचं आपल्याला दिसतंय. दावे जे केले जातात ते याच आधारावर असतात. माहीत असतं पक्षांना आपलं किती बळ आहे, आपल्याकडे किती वळू शकतात, त्याचा अंदाज घेऊनच उमेदवार ठरवले जातात. भाजपाच्या बाबतीतलं असं आहे की भाजपाचं जे बळ आहे 17 उमेदवार कमी आहेत. गेल्या वेळी त्यांनी आघाडीतले काही वळवले होते, आता तर गुप्त मतदान आहे त्यामुळे सोपं आहे असं वरकरणी भाजपा समर्थकांना वाटू शकतं. भाजपाच्या बाजूने तशी मांडणी सुद्धा झाली. मगाशी मी म्हणाल तसं की अधिकृत कोणी अर्थपूर्ण व्यवहारांकडे बोट दाखवत नसतं, मान्य करत नसतं. त्यामुळे आघाडीच्या विरोधात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात, इतर मंत्र्यांच्या विरोधात, कारभाराच्या विरोधात आमदारांमध्ये असंतोष आहे. आम्हाला कोणी विचारत नाही अशी भावना आहे. त्यातून ते आमदार भाजपाला साथ देतील असं सांगितलं जात आहे, ते त्यातूनच आहे. परंतु आपण दुसरीकडे पाहिलं तर काय दिसतंय, शिवसेनेकडे, ज्या शिवसेनेची स्थिती राज्यसभेला अडचणीची होती कारण त्यांच्या बळापेक्षा त्यांनी जो दुसरा उमेदवार उभा केलेला त्याच्यासाठी त्यांना संजय पवार यांच्यासाठी त्यांना मतांची आवश्यकता होती, आमदारांची गरज होती. आता काय झालेलं आहे की शिवसेनेकडे जास्त मतं आहेत. त्यामुळे स्वाभाविकरित्या शिवसेनेकडे जी 13 मतं जास्त आहेत, म्हणजे त्यांच्या अपक्ष आणि इतर छोटे पक्ष धरून त्यांच्यासोबत, त्यातलं त्यांनी खूप एक आधीपासून एक चांगलं काम काय करून ठेवलेलं की बच्चू कडू त्यांचा छोटा पक्ष प्रहार जनशक्ती त्याचे 2 पण त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. तनपुरेंचा माफ करा इकडचा आपला नगरमधला जो पक्ष आहे त्याला त्यांनी मंत्रिपद दिलेलं आहे. कोल्हापुरातून घेतलंय त्यांना त्यांनी सोबत ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर असलेले अपक्ष किंवा चंद्रकांत पाटील जे जळगावातून निवडून आलेले आहेत खडसेंच्या विरोधात मुक्ताईनगरमधून, त्यांना पण त्यांनी आपल्यासोबत ठेवलं. ते तर त्यांच्याच शिवसेनेचे आहेत पूर्वीचे. त्यामुळे शिवसेनेकडे हा जो 65चा आकडा आहे त्यातलं 13 त्यांच्याकडे वेगळे आहेत. त्यातलं त्यांनी स्वतःच्या उमेदवारांसाठी एक्स्ट्रा जरी ठेवले 26-26, 52 आणि 2-2 मतं गेल्या वेळेचा धोका सुहास कांदे प्रकरण लक्षात घेऊन यावेळी उगाच विषाची परीक्षा नको असं करून जरी त्यांनी केलं असेल तरी सुद्धा त्यांची मतं इतरांकडे जाण्यासाठी त्यांना संधी होती. या निवडणुकीमध्ये मात्र तरी सुद्धा मी सांगेन एवढं सरळ स्पष्ट पण नाही आहे. भाजपा जे दावे करते आहे त्यानुसार सुद्धा काही वेगळं घडलं. आणि मगाशी मी प्रसाद लाड यांचा सर्वार्थानं सशक्त प्रबळ उमेदवाराचा उल्लेख केला. भाई जगताप जे काँग्रेसतर्फे उभे आहेत, म्हणजे एक लक्षात घ्या, एक प्रकारे प्रसाद लाड यांचा जो व्यवसाय आहे तो एक प्रकारे वेगवेगळ्या सेवा पुरवण्याचा, एक प्रकारे म्हणजे थोडंसं लेबर कॉन्ट्रॅक्टर सारखा, आणि दुसरीकडे लेबर लीडर उभा आहे भाई जगताप. मात्र मालमत्तेच्या बाबतीत किंवा आर्थिक क्षमतेच्या बाबतीत किंवा इतर जी मसल पॉवर लागते त्या बाबतीत, अर्थात या निवडणुकीत मसल पॉवरची गरज नसते, मात्र अर्थबळ महत्त्वाचं ठरतंच. भाई जगताप सुद्धा त्या बाबतीत प्रसाद लाड यांच्यापेक्षा कमी नाही आहेत. त्यामुळे एक प्रकारे ही तुल्यबळ असणाऱ्यांची लढाई होती. त्यात
नेमकं काय घडलंय? नेहमीप्रमाणे ईडी वगैरे वगैरे आक्षेप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून घेतले जातीलच, पण त्याच वेळी यांची सुद्धा राज्यात सत्ता आहे, त्याचा त्यांनी काही उपयोग केलाय का? आपल्याला काही वेळातच ते स्पष्ट होऊ शकेल असं वाटतं. नक्कीच मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर यापूर्वीच जे गणित मांडण्यात आलेलं असतं त्या सूत्रानुसार काम केलं तर विजय हा निश्चितपणे त्या व्यक्तीचाच असतो. मात्र कोण किती पाण्यात आहे हे पाहिल्यानंतर नंतर बहुजन विकास आघाडीची 3 मौल्यवान मतं आणि इतर अपक्ष हेच यावेळेला भवितव्य ठरवताना दिसून येतील असं आपल्याला वाटतं का? सध्या तरी तसंच दिसतंय. एक लक्षात घेतलं पाहिजे मात्र आपण इथे की राज्यसभा निवडणुकीत जे मतदान झालेलं आणि त्या आधारावर अनेक समीकरणं सध्या मांडली जातात. मात्र त्यावेळी सुद्धा कसं झालं होतं की त्यावेळी जर लक्षात घेतलं आपण की शिवसेनेच्या पहिले उमेदवार म्हणजे संजय राऊत यांना 41, दुसरे उमेदवार जे पराभूत झाले संजय पवार यांना 33, जी प्राधान्य पहिल्या पसंतीची मतं ती 33 म्हणजे 33 आमदार, काँग्रेसला 44, राष्ट्रवादीला 43, म्हणजे महाविकास आघाडीकडे जवळपास 161 मतांचं आमदार एकंदरीत त्यांचे बळ असल्याचं उघड झालं होतं. भाजपाच्या बाबतीत त्यांचे 48 त्यांनी पियुष गोयल आणि डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासाठी दिलेले आणि 27 त्यांची मतं पहिल्या पसंतीची मतं सांगतोय ही धनंजय महाडिकांना मिळाली आणि नंतर मग त्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या बळावर ते विजयी झालेले. त्यामुळे 123 आमदारांचं बळ हे भाजपा स्वतःकडे घेण्यात त्यावेळी राज्यसभेला यशस्वी झालेली. आता जर आपण आकडेमोड केली की 26च्या याने पाहिलं तर 26 त्याला जर आपण यांचे 5 आमदार पाहिले तर स्पष्टपणे लक्षात येतं की तसं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीला विजय मिळवण्यात फार अवघड जाईल असं वाटत नाही सध्या तरी, म्हणजे दिसतंय तसं. अर्थात पुन्हा विषय तोच आहे की राज्यसभा निवडणुकीनंतर जे खूपच जास्त त्यांचा उत्साह वाढला ते भाजपाचे नेते सातत्याने जे सांगतात आहे की ही निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने आहे आणि महाविकास आघाडीच्या विरोधातला असंतोष आहे आमदारांमध्ये, त्याचा आम्ही फायदा घेणार आहोत आणि त्यानुसार आमचं सर्व समीकरण आहेत आणि त्यामुळे 10वी जागा म्हणजे 5वा त्यांचा उमेदवार प्रसाद लाड जे आहेत ते निवडूनच येतील हे ते छातीठोकपणे सांगत आलेले आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की खरोखर तसं घडणार? कारण राज्यसभा निवडणुकीत जे आकडे समोर आलेले त्यानुसार घडेल की वेगळं काही घडेल हे आपल्याला काही वेळातच स्पष्ट होईल. अर्थात आता आणखी एक प्रश्न जो विशाल समोर दिसतोय, कारण आता काही वेळापूर्वी आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं बोलणं ऐकलं. त्यापूर्वी काही मिनिटं आधी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी असा दावा केला, मी दावा हा शब्द वापरतोय आता, की केंद्रीय निवडणूक आयोगानं आक्षेप फेटाळून लावला काँग्रेसचा. मात्र अद्यापी जर मी चुकत नसेन तर अधिकृत तशी घोषणा झालेली दिसत नाहीये, कारण जयंत पाटील यांनी त्याबद्दल काहीही म्हटलेलं नाहीये. त्यांचं म्हणणं होतं की त्यानंतर मतमोजणी सुरू होईल. त्यामुळे जसं म्हणजे आता हे जरा वेगळंच वाटू शकतं की कुठचा कुठे संबंध जोडतोय, मात्र सध्याच्या राजकारणात जे घडतंय ते बोलावं लागतं की अनेकदा विशाल केंद्रीय यंत्रणा अर्थात निवडणूक आयोग एक स्वतंत्र स्वायत्त यंत्रणा आपल्याकडे मानली जाते, त्यामुळे तसा त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, परंतु अनेकदा केंद्रीय यंत्रणांची कारवाई नंतर होते आणि घोषणा मात्र भाजपाच्या नेत्यांकडून आधीच होते. तसं काही यात घडलंय का माहीत नाही आहे. कदाचित खरोखर तिथे निर्णय झाला असेल, अधिकृत घोषणा बाकी असेल, सूत्रांकडून गिरीश महाजनांना किंवा भाजपाला कळलंही असेल. जे घडलं असेल ते लवकरच स्पष्ट व्हावं म्हणजे आपल्यालाही कळेल नेमकं पुढे किती काळ हे चालू राहणार आहे. खरंय, विधानभवन परिसरामध्ये या क्षणाला जे आहे ते पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते हे विधान भवनामध्ये जमायला सुरुवात झाली. त्या संपूर्ण परिसरामध्ये आता सर्वपक्षीय कार्यकर्ते जमायला सुरुवात झाल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी. या संपूर्ण घडामोडींवरती लोकशाहीची टीम अशाच प्रकारे नजर ठेवून असेल. धन्यवाद तुळशीदास भोईटे सर, आपण आलात आणि या संदर्भातलं विश्लेषण केलं त्यासाठी.